नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय राजेंद्र भोसले यांची वणवा ही कादंबरी आणि आज भाग 14वा. मुक्तानं स्वतःला किती जपलं तरीही चारित्र्य हननाचा धोका अधूनमधून उद्भवायचा. तिचं सौंदर्य अनेक संकटांना आमंत्रण देत होतं. उन्हाळ्याच्या दिवसात ती आपल्या मुलांना घेऊन बाहेर अंगणात झोपायची. तिचं घर रस्त्यालगत होतं. अंगणात झोपायचं म्हणजे पर्यायानं रस्त्याच्या बाजूला झोपावं लागत असे. इलाजच नव्हता. घराला एकही खिडकी नसल्यामुळे घरात हवा खेळती राहत नसे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पत्रेही गरम व्हायचे. मग तसं झोपलं तर अंग घामानं डबडबायचं, म्हणून ती उन्हाळ्यात आपल्या मुलांसह अंगणात झोपत असे. झोपल्यानंतर उशाला जरी रस्ता असला तरी वर्दळ नसायची. केव्हा तरी एखादा वाटसरू यायचा जायचा. नेहमीप्रमाणे अशीच ती आपल्या अंगणात झोपली होती. ती एका बाजूला आणि तिची तिन्ही मुलं एका बाजूला घोंगडं आणि चवाळं टाकून झोपलेली होती. सगळा गाव निद्रादेवीच्या अधीन झाला होता. त्या रात्री 2-2:30च्या सुमाराला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा सर्जा कुठूनसा प्रकटला. मुक्तानं त्याच्या केलेल्या अपमानानं आणि भावानं खरडपट्टी केल्यामुळं सर्जा दुखावला होता. त्यामुळे मुक्ताला एकांती गाठायची तो संधी शोधत होता. मुक्ताला भ्रष्ट करण्याचा जणू त्यांनी चंग बांधला होता. परिस्थिती नीट हेरून तो आलेला होता. दबक्या पावलाने तो तिच्या अंथरुणाजवळ आला. स्वतःचं अंग उघडं आणि अंगाला तेल चोळलेलं होतं. जर कोणी पकडलं तर हिसका देऊन पळता यावं हा उद्देश. शर्ट घातल्यावर एखाद्यानं शर्ट धरला तर सापडायला नको. अंग तेलानं मऊ झालेलं असतं, त्यामुळे एखाद्याच्या हातनं सुटणं सहज शक्य होतं. एक एक पाऊल सावकाश टाकत तो मुक्ताच्या अंथरुणाजवळ आला. मुक्ता कडेला झोपली होती. इकडे तिकडे बघून आपल्याला कोणी बघत नाहीये याची सर्जानं खात्री करून घेतली आणि अलगद खाली बसला. हळूहळू तिच्या अगदी शेजारी झोपला. मुक्ताच्या अंगावरची चादर त्याने हळूच आपल्याही अंगावर घेतली. चुकून कोणाला जाग आली तरी मुक्ता आणि तिचे कुटुंबीय झोपलेत असं चित्र बाहेरनं दिसत होतं. चादरीमध्ये स्थिरावताच त्याने हळूहळू मुक्ताशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. मुक्ता अर्धवट झोपेत असल्यामुळे तिला हा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला नाही. जसजशी त्याच्या चाळ्यांची गती वाढत चालली तशी तिला जाग आली आणि बघते तर काय, शेजारी उघडा बंब सर्जा. मुक्ता गप झोपून राहा, नाही तर नरडं दाबून मारून टाकल. तिच्या नरड्याला चाकू लावून दबक्या आवाजात त्यांनी धमकी दिली. मुक्ताला काय करावं हे सुचेना. आरडाओरड करावी तर हा नराधम आपल्याला मारून टाकेल आणि गप्प बसावं तर हा आपली आबरू घेतल्याशिवाय राहणार नाही. आसपास बघितलं तिने, सगळी मुलं शांत झोपली होती. कैलासही त्याचा अभ्यास आटोपून झोपला होता. काही क्षण ती शांत राहिली. त्याचे चाळे चालूच होते. तो वासनेनं पेटला होता. मुक्तामुळे त्याची गावात बदनामी झाली होती. त्याने ही संधी बरोबर शोधून काढली होती. मुक्ता असहाय्य झाली होती. प्रसंग बाका होता, पण गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे पर्याय दिसत नव्हता. हतबल होऊन ती परमेश्वराचा धावा करायला लागली. इतक्यात तिला रस्त्यावरून जाणाऱ्या एका इसमाचा खाकरल्याचा आवाज आला. गावातले गौतम काका हातात काठ्या आणि तांब्या घेऊन प्रातर्विधीसाठी जात असल्याचं मुक्तानं बघितलं. तिच्या जीवात जीव आला. सर्जाही सावध झाला. गौतम काकांना त्यांनी हे ओळखलं. मुक्ताच्या शरीराशी चाललेली झोंबाझोंबी त्यांनी तात्पुरती थांबवली आणि आहे त्या स्थितीत तो सुद्धा झोपेचं सोंग घेऊन पडून राहिला. पुन्हा त्यांनी हलक्या आवाजात तिला धमकी दिली. मुक्ती, गुमान पडून राहायचं, लय शानपणा करायचं नाही. तोंडातनं आवाज काढला ना, मुंडकं धडा वेगळं करीन. गप पडून राम मुडदेवानी. त्याचा चाकू मुक्ताच्या नरड्यावर जास्तच रुतत चालला. मुक्ताला मात्र गौतम काकांच्या येण्यानं थोडासा आधार मिळाला. ही चालून आलेली संधी सोडली तर सर्जा आपली आबरू घेतल्याशिवाय राहणार नाही हे ती जाणून होती. साधारणतः 100 फुटावर दूर असलेले गौतम काका हळूहळू 10 फुटापर्यंत जवळ आले. मुक्ताच्या उशालाच रस्ता होता, त्यामुळे ते मुक्ताच्या उशा जवळून जाणार होते. मुक्ता डोळे उघडून काकांकडे बघत असल्याचं लक्षात येताच दुसऱ्या हातानं ती ओरडू नये म्हणून सर्जाने तिचे तोंड दाबून टाकलेलं होतं. गौतम काका एक एक पाऊल पुढे येत होते. मुक्ता त्यांना उघड्या डोळ्यानं बघत होती.
पण नराधामानं तिचं तोंड दाबल्यामुळे तिला ओरडता येत नव्हतं. गौतम काका तिच्यापासून 2-3 फुटावर असताना पुन्हा खाकरले. मुक्ताला धीर आला. तिने अंगी बळ एकवटलं आणि उसळी मारून त्या नराधामाचा चाकूचा हात आणि दुसऱ्या हातानं तोंडावर झाकलेला हात वायू वेगानं झटकला. जीव एकवटून झटका दिला. उठून उभी राहिली. नरड्याला थोडी जखम झालीच. अहो काका थांबा, असं म्हणून सर्जाला झटका देऊन ती अंथरुणात उठून बसली. गौतम काका आश्चर्यानं थांबले. चांगला क्विंटलचा गडी, 6 फूट उंच, लांब मिशा आणि डोक्यावर टोपी असा त्यांचा पेहराव असल्यामुळे सर्जाची घाबरून मुरकुंडी उडाली. तसा सर्जा करंट मारल्याप्रमाणे उठला आणि दणादणा पावलं टाकत पळाला. अंधारात दिसेनासा झाला. मुक्ता अचानक अंथरुणात उठून बसलेली बघून गौतम काका थांबले. हे काय चाललंय हे त्यांनाही कळेना. अगं मुक्ता, काय आहे हे? सगळं ठीक आहे ना? काय पारकर? काय कोण पळाला? कोण त्यो? मुक्ता उठून काकांच्या गळ्यात पडली. रडायला लागली. तिचं रडणं संपल्यावर गौतम काकांनी सविस्तर चौकशी केली. मुक्ताने काकांना सगळं सांगितलं. चाकू लागल्यामुळे तिच्या गळ्यातनं रक्त येत होतं. काकांनी आपलं धोतर फाडलं, तिच्या जखमेवर बांधायला दिलं आणि म्हणाले, मुक्ता, घाबरायचं कारण नाही. यो तुझा गौतम काका जिवंत आहे ना, तवर तुझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. या ओळखलंय त्याला. तो पळालेला सावकाराचा सर्जा होता. पळू दे आता, अंधाराचा नाही सापडायचा तो. लय बे नाही ते. कुठंतरी रानावनात पळून गेला असेल त्यो. तू शांतपणे आज जाऊन झोप, सकाळ उदी त्याला हुडकून काढतो मी. असं म्हणून गौतम काकांनी तिच्या सोबतीला झोपायला आपल्या सुनेला पाठवून दिलं. सर्जा मुक्ताच्या अंथरुणात घुसल्याचा बोभाटा गावभर झाला. चावडीवर बैठक झाली. सगळं गाव एक झालं. सर्जा गाव सोडून पसार झाला होता. गाव पंचायतीनं 4 दिशांना 4 माणसं झाडली. अखेर एका टोळीला तो सापडला. त्याला गाव पंचायतीसमोर उभं करण्यात आलं. सावकारही आपल्या भावाच्या दुष्कृत्यानं चिडले होते. बोला सावकार, काय शिक्षा द्यावी तुमच्या भावाला? झालेला प्रकार तर तुम्हासनी माहितीच आहे. सरपंच, आता यो माझा भाव नाही. याच्या करणीला मी अक्षय वैतागून गेलोय. मी काय बोलणार नाही. तुम्ही जी योग्य वाटेल ती मोठ्यात मोठी शिक्षा द्या त्याला. सावकार तावातावानं बोलले. अहो तुमचा भाव आहे, पुन्हा काय हरकत? सांगितलं नाही एकदा? तो माझा भाव होता, आता नाही. तो मला मिळाला आणि मी त्याला मेलो. आमची तोंड काळी करणाऱ्या भावाची बाजू कशाला घेईल मी सरपंच? तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या त्या चांडाळाला. मी काय बोलणार नाही. असं म्हणून पंचायतीसमोर त्यांनी आपल्या सर्जाला 2-4 थोबाडीत लगावून दिल्या. काही गावकरी उठले. सगळ्यांनी मिळून त्याला चोप दिला. तेवढ्यात सरपंच पुढे आले आणि म्हणाले, अरे बास की, मरल त्यो. मी आल्यावर आपल्या सगळ्यांना आज जावं लागेल. येडेपणा करू नका. थांबवा त्याला मारायचं. त्याला आपण पंचायतीच्या नियमाने शिक्षा करू. सरपंचांनी असं सांगताच प्रत्येकानं आपल्या काठ्या आणि चपला खाली टाकून दिल्या. गाव पंचायतीनं त्याला 1 वर्ष गाव सोडून जाण्याचा हुकूम दिला. सर्जाला चांगली शिक्षा झाली म्हणून गाव सुखावलं. पण या प्रकारानं मुक्ता घाबरी घोरी झाली. आपल्यावर झालेल्या अपमानानं तो इतका चिडला होता, तर शिक्षा झाल्यावर तो आणखीन चिडेल आणि आपल्या जीवाचं बरं वाईट करेल असं तिला वाटायला लागलं. गावकऱ्यांनी मुक्ताला धीर दिला. चावडीवर या विषयाची सांगोपांग चर्चा झाली. असहाय्य विधवेला संरक्षण देण्याचा ठराव संमत झाला. प्रत्येकानं आपापल्या परीनं मदत करायचं ठरवलं. सरपंचानं आपल्या पडून असलेल्या 2 खोल्या मुक्ताला राहायला द्यायचं मान्य केलं. सत्याच्या मागे परमेश्वर असतो अशी मुक्ताची श्रद्धा होती आणि त्याची प्रचिती तिला पुन्हा आली. गौतम काका नसते तर आज तिची काय अवस्था झाली असती, या कल्पनेनं ती अस्वस्थ झाली होती. गावकऱ्यांनी दिलेल्या धीरामुळे तिच्या मनानं उभारी धरली. सरपंचांनी तातडीनं 2 खोल्या दुरुस्त करून दिल्या. त्या खोलीत लाईट आणि पंख्याचीही व्यवस्था होती. अंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, या म्हणीप्रमाणे मुक्ताची अवस्था झाली. सरपंचाच्या खोल्यात आश्रितासारखं राहणं तिला पटत नव्हतं, पण नाईलाज होता. सरपंच देव माणूस होता, शिवाय गावपंचायतीनं हा निर्णय घेतला होता. सावकाराच्या भावाला हद्दपार केलं होतं, पण तो कधीही परत येईल अशी भीती मात्र तिच्या मनात चलत होती. म्हणून ती प्रत्येक क्षणी सावध राहत होती. देवानं सौंदर्याचं, तारुण्याचं झुकतं माप पदरी दिलं होतं, तरी ती नीटनेटकी पण साधेपणानं राहत होती. संयमानं, जबाबदारीनं वागत होती.
नव्या जागेत आल्यावर तिला बऱ्याच सुविधा मिळाल्या. घरात विजेची सोय असल्यामुळे कैलासला अभ्यास करणं सोयीचं झालं. मोठ्या नेटानं कैलास रात्रंदिवस अभ्यास करायला लागला. कैलासचा 10वीचा निकाल लागला. त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं. तो चक्क बोर्डात 16वा आला होता. साऱ्या गावाचं नव्हे, तालुक्याचं नव्हे, तर जिल्ह्याचं लक्ष कैलासकडे वेधलं गेलं. बोर्डातल्या पहिल्या 20 मुलात काटेवाडीचा कैलास चमकायला लागला. पेपरवाल्यांनी आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी काटेवाडीच्या कैलासकडे धाव घेतली. एकेकाळी उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेलं काटेवाडी गाव वाहनांच्या वर्दळीनं गजबजायला लागलं. गावकऱ्यांमार्फत, शाळेमार्फत, संस्थांमार्फत कैलासचे सत्कार व्हायला लागले. त्याच्याबरोबर मुक्तालाही बोलावलं जायला लागलं. पालक म्हणून तिचंही भाषणात गुणगान गायलं गेलं. प्रतिकूल परिस्थितीत स्वतः मोलमजुरी करून आपल्या मुलाला ज्या मातेनं शिकवलं, त्या मुक्ताबाईचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या कैलासनं आपल्या शाळेचं, गावाचं नाव, तालुक्याचं नाव जिल्हा पातळीवरच नव्हे तर राज्य पातळीवर नेलं, तो कैलास आपल्या गावाचं भूषण आहे. धन्य तो कैलास आणि धन्य ती मुक्ताबाई, अशी स्तुतीसुमनं ऐकून मुक्ताला आकाश ठेंगणं वाटायला लागलं. आयुष्यभर उपेक्षेचे, अपमानाचे चटके बसलेल्या मुक्ताला ही स्तुती अनोखी होती. आपण लावलेलं रोप फळाला येत असल्याची जाणीव तिला झाली. इतके दिवस कैलासच्या अभ्यासात तिने कधी लक्ष दिलं नव्हतं. कैलास हुशार आहे हे तिच्या कानावर यायचं तेवढंच. पण आता हे रोप जीवापाड जपलं पाहिजे, आता त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी कंबर कसली पाहिजे असं तिला वाटायला लागलं. पुन्हा तिने कैलासच्या पुढच्या शिक्षणासाठी मनाशी चंग बांधला. बोर्डात आल्यामुळे अनेक बक्षिसं आणि शिष्यवृत्त्यांचा कैलासवर वर्षाव झाला होता. आलेली रक्कम खर्च न करता तिने ती कैलासच्या पुढच्या शिक्षणासाठी राखून ठेवली. या शिष्यवृत्त्यांमुळे आणि बक्षिसांमुळे त्याच्या पुढच्या शिक्षणाचा बराच बोजा कमी होणार होता. कैलासची ही चमक बघून सरपंचांनी त्याच्या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च उचलला. पाटलांनीही शहरातला राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च उचलला. कैलासनं कॉलेजची आणि हॉस्टेलची चौकशी जिल्ह्याच्या ठिकाणी केली. संध्याकाळी जेवताना म्हणाला, आई एक विचारू का? अरे विचार. आता माझ्या पुढच्या शिक्षणाचं काय करायचं? अरे कैलास, मला काय कळतंय त्यातलं? आता तोच ठरवायचं पुढचं. मग आता ॲडमिशन जिल्ह्याला घ्यायला लागेल. घे की, तालुक्याला घे, जिल्ह्याला घे, तुला जे चांगलं वाटतंय तिथं घे. नाही, जिल्ह्याला घेतलेलं बरं पडन. कसं आहे, तिथं हॉस्टेलची पण सोय आहे, जेवणासाठी मेस लावली म्हणजे बस. आता हे आणि काय असतं? अगं आई, मेस म्हणजे खानावळ. असं वय? पण ती खानावळ आपल्याला परवडेल का? अगं परवडायचं काय आई? खानावळीचा आणि हॉस्टेलचा खर्च पाटील करणारच येत ना. नाही तर असं का करत नाही कैलास तू? मी डबा देत जाईन की हितनं. अरे खानावळीतलं जेवण तुला नाही मानवायचं. अगं आई, तुझ्या मागं इतकी कामं आहेत. घरचं करायचं, कामाला जायचं, डबा करायला आणखीन कशाला वेळ घालवते तू? अरे किती वकूत लागतोय 4 भाकरी टाकायला. आता पोरी बी आल्यात हाताखाली, त्या बी करतील थोडं थोडं. आई, तू विचार करून सांग. तुझ्याकडून होत असेल तर कर, नाही तर हाय खानावळ. अरे असं का बोलतो कैलास तू? म्हशीची शिंग म्हशीला जड असतात वय? काय पण घोर करू नको. सकाळची एसटीनं डबा तालुक्याला जाईन, तिथनं तालुक्यातल्या एका माणसाला सांगितलं म्हणजे तो जिल्ह्याच्या गाडीत ठेवल. त्याला महिन्याकाठी 10-20 रुपये द्यावं लागतात. गावातनं 3-4 डबं जातातच की. मग ठीक आहे, तसंच करू, जशी तुझी इच्छा. उगा पाटलं तरी कशाला खर्चात घालायचा? होय की, सुई होती तर त्यासनी आणखी कारण कशाला खर्ची उचलायला लावायची? कसं आहे कैलास, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणं बरं नाही. नाही तर हॉस्टेलचा खर्च ते करतातच आहेत की. बरोबर आहे आई तुझं. आई, मी सायन्स साईड घ्यावी म्हणतोय, म्हणजे पुढं मग मेडिकल इंजिनिअरिंग साईड घेता येईन. मला काय कळतंय डोंबलं त्यातलं? तुझ्या इच्छेनं काय घ्यायचं आहे ते घे, पण पैसे किती पडते बाबा? आई, हा सुद्धा पैशाची काळजी करू नका. सरपंचांनी शिक्षणाचा खर्च उचलला आहे. मला 2-3 स्कॉलरशिप मिळालेत. शिवाय बक्षिसाची रक्कम तशीच बँकेत टाकली. खरं आहे बाबा, खरं आहे. देव माणसं आहेत ह्या जगात. अगं आई, अशी माणसं आहेत जगात म्हणून जग राहटी चालली. वा, कैलासा बोलायला तुझ्या बापाव गेला की तू? असं म्हणताना तिला वसंताची आठवण आली. तिने डोळ्याला पदर लावला, आसवांचे टिपूस पुसले. आई गप, आता रडायचं नाही.
आता आपलं चांगलं होत चाललं आहे. दादा असते तर त्यांना माझं हे यश बघून लय आनंद झाला असता. वै रे, तुला कुठं ठेवू कुठं न गा असं केलं असतं. तुझा भा स्वभावानं लय चांगला, पण दारूनं त्याचा घात केला बघ. आणि तुझा आज आता लय हौशी. असते ना त्यांना आबाळ ठेंगणं वाटलं असतं. बाप लेकाचं कधी पटलं नाही, पण मला लेकीच्या वर जपत होते ते. तुझं कौतुक बघून, आपल्या नातवाचं कौतुक बघून लय खुश झाले असते. सगळी माणसं चांगली रे, पण माझ्या जन्माचा असा का इस्कूट केला असेल देवानं. असं म्हणताना तिला हुंदका आला आणि भाकरी थापायचं बंद करून डोळ्याला पदर लावून ती रडायला लागली. कैलास ताटावरनं उठला, आईचे हात हातात घेत म्हणला, जाऊ दे आई, झालं ते झालं. आता दादाची पुन्हा पुन्हा आठवण काढणं योग्य नाही. अगं तूच खचलीस की आमचं कसं व्हायचं. उर्मिलाचं मंज्याचं अजून बघायचे. देव अडचणी टाकतो तसा नवा मार्ग पण दाखवत असतो. वर्तमान काळ आणि भविष्य काळ तरी आपल्या हातात आहे. तू आमच्यासाठी एवढं कष्ट घेतलं, तुझ्या घामाच्या एकेका थेंबाची किंमत केल्याशिवाय राहणार नाही मी. दोघंही रडत असल्याचं बघून अभ्यास करत असलेल्या उर्मिला आणि मंज्याही रडायला लागल्या. मुक्तानं स्वतःला सावरलं आणि म्हणाली, अरे खरंच की, चांगल्या वेळेला आपण उगाच रडायला लागलो. आपलं बघून पोरी रडायला लागल्या. जेवण कर. नाही आधी तू डोळे पुस, त्याच्या बिगर मी जेवणार नाही. पुसले रे बाबा. असं म्हणत मुक्ता उठली, बाहेर जाऊन तोंड धुवून आली. कैलासनं तोंड धुतलं, तोही जेवायला बसला. आईला म्हणाला, आई उद्या कामाचं खाडं करायचं का. अगं कॉलेजला प्रवेश घेताना पालक लागतात सोबत. फॉर्म दिल्यावर लगी मुलाखत बी घेतात सोबत. तू पालक म्हणून हजर असणं गरजेचं आहे. अरे बाबा मला कुठे येते बोलायला. ते शिकलेल्या मॉरल लोकांसमोर मी काय बोलणार. सगळं तू बघ बाबा, फक्त घरातली मदत मला सांग. अगं बरोबर तर चल की. तिथं संस्था चालक जे विचारतील त्याचं उत्तर द्यायचं, दुसरं काय नसते. विचारून काय विचारणार. कुठं असता, काम काय करता, सगळं खरं सांगितलं म्हणजे झालं. खरं सांगायला कुठं बी भीती नाही. बरं बाबा जाऊ, सकाळनं मी उद्याचा कामाचा खाडा करते. शेवटचा दामटा तव्यावर टाकून हात धुत मुक्ता म्हणाली, सकाळी लवकर जाऊ आई, कॉलेजात लय गर्दी असती. कैलासनं जेवण आटोपलं, हात धुतला. मुक्तानं उर्मिलानं मंज्याला घेतलं आणि जेवण आटोपलं. मुक्ता पहाटे 4ला उठली, चूल पेटवली, आंघोळीसाठी पाणी ठेवलं. चुलीत तुराटा घातल्यानं जाळ ढाणाढाणा लागला. लागास लाग बाजूच्या चुलीवर भात शिजायला घातला. चांगलं पाणी तापल्यावर तिने आंघोळ केली, तोवर भात शिजला. 2 बोटानं शीतं चुरगाळून तिने भात शिजल्याची खात्री केली. भात उतरवला. दुसऱ्या एका लोटक्यात तिने डाळ शिजायला घातली. तुराट्या आत ढकलताच डाळ राटाराटा शिजायला लागली. मग कैलासला उठवलं. कैलास आळत झटकून उठला. चुलीतला राखेचा ढेपसा घेतला, दात घासले. मुक्तानं त्याला आंघोळीसाठी पाणी काढलं. कैलासची आंघोळ आटपली. मुक्तानं चहा करून दिला. चहा घेतला, तोवर फटफटलं. ती कैलासला म्हणाली, जेवतोस कवलीस. नाही नको गं, इतक्या सकाळी जेवण कुठं जाणार. मग 4 भाकरी टाकती, बांधून घेती, तिथं कुठेतरी पाणी बघू आणि खाऊ. बरं घे, वेळ बघून ठरवू आपण. मुक्तानं ज्वारीचं पीठ मळलं. भराभरा 7-8 भाकरी टाकल्या. एक स्वच्छ धुतलेलं पांढरफेक फडकं घेतलं, त्यावर भाकरी ठेवल्या. एका भाकरीवर जवसाची चटणी ठेवली. मध्यभागी आळं करून त्यात तेल ओतलं. भाकरीचा एक तुकडा घेऊन चटणी कालवली, त्यावर दुसरी भाकरी पालथी टाकली. फळीवरचा जर्मलचा चपटा डबा काढला, त्यात डाळीची आमटी ओतली, टोपण लावून टाकलं. बाजूला 2-3 कांदे ठेवले. डब्यासह फडक्यात भाकरी करकचून बांधली. ते गाठोडं पिशवीत ठेवून दिलं. कैलासनं आवश्यक ती कागदपत्र घेतली. तोपर्यंत गाडीची वेळ झाली. दोघेही एसटी पकडण्यासाठी घाईघाईत बाहेर पडले. 7ची पहिली एसटी धरली. सगळे लहान सहान थांबे घेत एसटी तालुक्याच्या ठिकाणी तासाभरात पोहोचली. स्टँडवर थोडं थांबल्यावर जिल्ह्याची एसटी आली. दोघांनी ती एसटी धरली. तास 1.5 तासाच्या प्रवासानंतर जिल्ह्याचं ठिकाण आलं. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी दोघेही नवखे. कैलास काही वेळा आल्यानं त्याला थोडीफार माहिती होती. मुक्ता मात्र पहिल्यांदा शहरात आली होती. त्या वातावरणात ती थोडी भेदरून गेली. शहरातली गर्दी, उंच इमारती, वाहनांची रेलचेल, सुटाबुटातली माणसं, स्टँडवर आणि रस्त्यावर मोठमोठे रंगीत बोर्ड, हे सगळं बघून तिला वेगळ्या जगात आल्यासारखं वाटत होतं. रहदारीत ती चुकायला नको म्हणून कैलासनं तिचा हात धरला आणि रिक्षात बसून त्यांनी कॉलेज गाठलं. कॉलेजच्या गेटजवळ रिक्षा थांबली. रिक्षाचं बिल देऊन कैलास आणि मुक्ता कॉलेजमध्ये आत आले. कॉलेजचा परिसर मुलामुलींनी फुलून गेला होता. मुलं आणि मुली आपापसात गप्पात आणि हास्य कल्लोळात रमली होती.
प्रत्येकाने विविध रंगाचे फॅशनेबल कपडे परिधान केले होते, त्यामुळे एखादी बाग निरनिराळ्या फुलांनी बहरावी असं दृश्य भासत होतं. त्या मुलांच्या सोबत आलेले पालकही सुटाबुटात होते. एक दोन खेड्यातनं आलेले पालक फेटा, टोपी, धोतर घालून आले होते आणि ते मात्र संकोचानं एका बाजूला थांबले होते. कैलासनं मात्र विजार शर्ट घातला होता. पण शहरातल्या मुलांच्या तुलनेत कैलास खेडवळ म्हणून लगेच ओळखू येत होता. त्याच्याकडे बघून काही टुकार विद्यार्थी हसले सुद्धा, पण कैलासनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मुक्तानं नऊवारी साडी चोळी घातली होती आणि आपल्या या अवतारामुळे मुक्ताला थोडं शरमल्यासारखं वाटलं. ती कैलासला म्हणाली, अरे कैलास, तू तुझं काम करून ये बाबा. इथं समदिशियार गावातली माणसं, मी बसती इथं कुठेतरी झाडाखाली, मला लय घाबरल्यावानी व्हायला लागले. अगं त्याच्यात काय घाबरायचे, कालेजे. कोण काय म्हणलं तर रे, कोण म्हणणार नाही काय, इथं थोडीच कोणाची मक्तेदारी आहे आणि मी आहे ना बरोबर, काय काळजी करायची नाही. कैलास पुढे तर मुक्ता त्याच्या पाठीमागे दबकत दबकत चालली होती. कैलासनं खिडकीतनं फॉर्म विकत घेतला. दोघांनीही एक झाड गाठलं. तिथे बसून कैलासनं फॉर्म भरला, त्याच्यावर फोटो ढकवला, आईची सही घेतली. सोबत आवश्यक त्या प्रती त्यांनी जोडल्या. फॉर्म भरल्यानंतर त्या एका टेबलावर तपासून घेतल्या. कारकुनानं सगळे फॉर्म तपासून त्याच्यावर सही केली. मुलाखतीसाठी एक वेगळी रांग होती. त्या रांगेत विद्यार्थी, पालक उभे होते. काही वेळात संस्था चालकांची गाडी आवारात आली. 2 शिपाई पळत बाहेर आले. संस्था चालकांची गाडी त्यांच्या चेंबरसमोर उभी राहिली. आतून प्राचार्य दोन्ही हातांनी नमस्कार करत बाहेर आले. शिपायानं त्यांना सामोरं जाऊन बॅगा हातात घेतल्या. कडक खादीचा शर्ट, गांधी टोपी, सोनेरी काड्यांचा चष्मा, स्वच्छ धोतर परिधान केलेले संस्था चालक उपस्थितांचा नमस्कार घेत आपल्या कक्षात निघून गेले. काही वेळात शिपाई एकेका मुलाला आणि त्याच्या पालकाला आत सोडायला लागला. संस्था चालक स्वतः कागदपत्र बघत होते आणि विद्यार्थ्याची पालकांची मुलाखत घेत होते. तासा दीड तासानं कैलासचा नंबर लागला. कैलासने आणि मुक्ताने भीत प्रवेश केला. संस्था चालकांनी दोघांनाही बघितलं आणि स्मितहास्य करत म्हणाले, या या या. दोघेही त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. बसा ना, बसा, उभे का, असं म्हणून त्यांनी दोघांनाही बसण्याची सूचना केली. समोर असलेल्या मऊ अशा सोफा सेटवर दोघंही बसले. शिपायानं कैलासच्या हातातली कागदपत्रं घेतली, संस्था चालकांच्या समोर ठेवली. संस्था चालकांनी फॉर्म बघितला, सोबत जोडलेल्या मार्कलिस्टची झेरॉक्स बघितली आणि पटकन उभे राहत म्हणाले, अरे कैलास तू आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतोयस? माझा विश्वास बसत नाही आहे कैलास. कैलासचं नाव पेपरला येत असल्यामुळे त्यांनी कैलासला ओळखलं होतं. काटेवाडीचा बोर्डात आलेला मुलगा आपल्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी अर्ज करतोय याचा त्यांना आनंद झाला. अरे, तुझ्यासारख्या हुशार मुलानं आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा यासारखं आमचं भाग्य नाही, असं म्हणून त्यांनी शिपायाला आज्ञा केली, चहा घे लवकर. अरे, मेरिट लिस्टचा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतोय. कैलासला काय बोलावं ते सुचेना. अरे कैलास, तू काटेवाडीचा अख्खा जिल्हा गाजवून सोडलायस. तू बोर्डातला विद्यार्थी, आता तुझा मी काय इंटरव्ह्यू घेणार. या कोण आहेत बरोबर? माझी आई आहे. नमस्ते नमस्ते माताजी. तुमच्या मुलानं आमच्या जिल्ह्याची शान वाढवली. धन्य आहात तुम्ही आणि तुमचा मुलगा. मुक्ताला काय बोलावं ते सुचेना. तिने फक्त हसून खाली मान घातली. तोवर चहा आला. अरे आधी त्यांना दे, मग आम्हाला दे. शिपायानं दोघांनाही चहा दिला. इतक्या पांढऱ्या शुभ्र कपात इतका घट्टमुट्ट चहा मुक्ता आणि कैलास पहिल्यांदा पीत होते. चहाचा घोट घेत संस्था चालक म्हणाले, माताजी काय करता आपण? जी, म्या मजुरी करते. आणि मालक काय करतात? मालकाचं नाव काढताच मुक्तानं मान खाली घातली. कैलासनं उत्तर दिलं, सर, माझे वडील वारल्यात. ओ, आय एम सॉरी. फॉर्म न वाचता प्रश्न विचारला. शिपायाच्या हातात कागद देत ते म्हणाले, हे घे आणि याचं ॲडमिशन पहिलं घे. एका हुशार मुलाच्या प्रवेशानं शुभारंभ होतोय, ही बाब माझ्यासाठी आनंदाची आहे. आणि हे प्रवेशाचे पैसे घे. विद्यार्थी गरीब आहे पण हुशार आहे, त्यांना पैसे मागू नकोस. असं म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे आणि फॉर्म शिपायाच्या हातात दिला. सर, अहो, पैसे आहेत माझ्याकडं. असू देत, ते इतर कारणासाठी लागतील तुला. आणि अरे, तुला मदत करायची संधी मलासुद्धा दे की. मला त्यात आनंदच आहे. तुझ्या शिक्षणात माझाही खारीचा वाटा राहील, तू संकोच बाळगू नकोस. असं संस्था चालकांनी म्हणताच कैलासनं पैसे परत खिशात ठेवले. 8 जुलैला कॉलेज चालू आहे. राहायची काय व्यवस्था केली आहेस का गावाकडून दररोज जाऊन येऊन करणार आहेस?
नाही सर, काटेवाडून एस टी आणि कालीची वेळ गैरसोयीची. मग हॉस्टेलमध्ये राहणार का? हा सर, आजच हॉस्टेलची पण ॲडमिशन घेणार. थांब थांब थांब, हॉस्टेलचे चीफ माझे मित्र आहेत, त्यांना मी तुझ्या प्रवेशाबद्दल सांगतो. असं म्हणून त्यांनी रिसिव्हर उचलला, काही नंबर दाबले, बोलायला लागले. हॅलो नेते, नमस्कार. काय चाललं आहे? हॉस्टेलच्या मुलाखती? माझ्याही मुलाखती चालल्या आहेत कॉलेजच्या. बरं नीट ऐकून घ्या. मी फोन याच्यासाठी केला आहे की माझ्या कॉलेजला कैलासनं प्रवेश केला आहे. अरे काय डोकं ठिकाणावर आहे का? कैलास म्हणजे आपल्या जिल्ह्यात मेरिट लिस्टमध्ये आलेला एकमेव विद्यार्थी, काटेवाडीचा. काय पेपर वाचत नाही काय? त्याच्याविषयी भरभरून आला आहे पेपरमध्ये. त्याचा माझ्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला आहे, त्याला हॉस्टेल हवं आहे. आलं का लक्षात? आपल्या आईला घेऊन आला आहे तो. खूप गरीब परिस्थिती आहे, वडील नाही आहेत, आई रोजगार करते. मी पाठवतो लगेच. मुलगा हुशार आहे, त्याची स्वतंत्र व्यवस्था कर. सगळ्या मुलात त्याला ठेवू नकोस. तुझ्या ऑफिसच्या शेजारची खोली दे, म्हणजे त्याच्या अभ्यासाला डिस्टर्ब होणार नाही. रिसिव्हर खाली ठेवून संस्था चालक म्हणाले, कैलास, तू आत्ताच्या आता हॉस्टेलला जा. तुझ्या हॉस्टेल प्रवेशाबद्दल मी माझ्या मित्राला बोललो आहे आणि हा माझा वशिला नाही. तिथेही मेरिटप्रमाणे ॲडमिशन चालू आहे. सहज बसतोस तू त्याच्यात. पण तुझ्या प्रगतीच्या आलेखात मदत करताना मला आनंद वाटतो आहे, म्हणून मी हे सगळं करतो आहे. गैरसमज करून घेऊ नकोस. तुझ्यासारख्या मुलाला वशिल्याची गरज नाही. तू आमच्या कॉलेजचा आयडॉल आहेस. तू हुशार आहेस, त्यामुळे तुला राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करायला सांगितली आहे. वेळ दवडू नको, निघ लगेच. असं म्हणून संस्थापक स्वतः उठून दोघांना बाहेर सोडायला आले. तेवढे शिपायानं पैसे भरल्याची पावती संस्था चालकांकडे दिली. ती कैलासला देत ते म्हणाले, कैलास, ही प्रवेशाची पावती. तुझा प्रवेश निश्चित झाला आहे. आता हॉस्टेलवर लवकर जा आणि शांत म्हणून माझे मित्र आहेत, त्यांना डायरेक्ट भेट. कैलासनं पावती हातात घेतली. संस्था चालकांच्या पायाला स्पर्श केला. संस्था चालकांनी त्याला उठवलं, छातीशी कवटाळलं आणि संस्था चालकांनी मुक्ताच्या पायाला स्पर्श केला. मुक्ताला या प्रकारानं थोडं ओशाळल्यासारखं वाटलं. कैलास आणि मुक्ता दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बाहेर असलेली गर्दी हा सगळा प्रकार बघत होती. आपल्या तालुक्यात मेरिट लिस्टमध्ये आलेला कैलास हाच आहे याची चर्चा रांगेतल्या मुलात सुरू झाली. काही क्षणांपूर्वी त्याला हसलेली मुलं खजील झाली. मुलं एकमेकात कुजबुजू लागली. अरे, तो बोर्डात आलेला मुलगा कैलास, त्याने आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अरे, म्हणून तर संस्थाचालक जातीनं बाहेर सोडायला आले. अरे बाबा, तो आमच्या गावाशेजारच्या काटेवाडीचा आहे. लय गरीब परिस्थिती, वडील नाही, आई मोलमजुरी करती. यो मात्र बोर्डात चमकला. कसं एक कमळ चिखलात उगवतो बघ. असा हुशार पोरगा या कॉलेजमध्ये आल्यामुळं संस्था चालक त्याच्या पुढं पुढं करायला लागले. संस्था चालकाने दोघांनाही निरोप दिला. शिपायाला यांना गेटपर्यंत नेऊन सोड असं सांगून संस्था चालक गेले. शिपायानं त्यांना गेटपर्यंत सोडवलं. मुक्ता आणि कैलासला आनंद झाला. मुक्ता म्हणाली, कैलास दुपार टळून गेली, थोडं जेवून घे. अगं हाय, आता नको, हॉस्टेलचं काम होऊ दे, मग निवांत जीव. संस्था चालकाने फोन केलाय हॉस्टेलच्या साहेबाला, ते वाट बघत असतील. असं म्हणून रस्त्यावर रिक्षाला हात केला. दोघं रिक्षात बसले. हॉस्टेल गाठलं. शांत साहेब कुठे आहेत अशी चौकशी करताना तेच हॉस्टेलचे मुख्य आहेत हे कळालं. शांत साहेबांचं नाव काढता शिपाई म्हणाला, तुम्ही कैलास ना? हा. बाहेर येऊन तुमचीच वाट बघतोय. चला, साहेबांनी तुम्हाला बोलावलं आत. असं म्हणून शिपायानं कैलासला आणि मुक्ताला थेट आत नेलं. शिपायानं शांत साहेबांना सांगितलं, साहेब, हेच त्या कैलास आणि सोबत त्यांच्या मातुश्री. कैलासला बघता शांत साहेब खुर्चीतून उभे राहिले आणि म्हणाले, ये कैलास ये. अरे, आत्ता संस्था चालकांचा फोन झाला, तुझ्या हॉस्टेलबाबत बोलत होते सर. तुला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन दिली मी. अरे, तू मेरिटचा विद्यार्थी आहेस. आमच्या हॉस्टेलचं भाग्य आहे की तुझ्यासारखा हुशार विद्यार्थी इथे वास्तव्य करतो आहे. असं म्हणून त्यांनी प्रवेश फॉर्म मागून घेतला, स्वतः भरला, हॉस्टेलचा प्रवेश नक्की केला आणि सूचना दिल्या. हे बघ कैलास, तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला आम्ही होईल तेवढी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुझी परिस्थिती नाजूक आहे याची मला जाणीव आहे. पैशाची काळजी करू नकोस. तुला हवे नको तेवढे पैसे आम्हाला मागत जा. हे खेड्यात उगवलेलं चंदनाचं झाड आम्हाला वाढवायचं आहे. त्याचा सुगंध आमच्या हॉस्टेलच्या माध्यमातून सर्वत्र दरवळला पाहिजे. सर, माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च गावच्या पाटलाने आणि राहण्या जेवण्याचा खर्च सरपंचाने उचलला आहे. तुमच्यासारखी माणसं माझ्या पाठीशी आहेत म्हणल्यावर मला अभ्यास करायला रूपच येणार की. बरोबर आहे. अरे, एखादं चांगलं काम करायचं म्हटलं ना की हजारो हात पुढे येतात. तरीही तुला सांगतो, कधीही काहीही गरज लागली तर मला मदत मागायला संकोच करू नकोस.
माझ्या चेंबर शेजारची स्वतंत्र खोली तुला देतोय मी, ती ताब्यात घे, कारण हे जिल्ह्याचं हॉस्टेल आहे. तालुक्याच्या विविध भागातनं इथे विद्यार्थी येतात. मुलं ग्रामीण भागातली असतात. त्यातली बरीच मुलं शहराची हवा लागली की बिघडतात. प्रत्येक मुलावर आम्ही काही वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही. बरीच हुशार मुलं बिघडलेली पाहिली आहेत मी. मागे 4-5 वर्षापूर्वी तुझ्याप्रमाणे मेरिट लिस्टचा विद्यार्थी आमच्या हॉस्टेलमध्ये आला होता, पण ग्रामीण भागातला असल्यानं त्याला शहराची चांगलीच हवा लागली आणि 10वीत बोर्डात येणारा हुशार विद्यार्थी 12वीत नापास झाला. हा विद्यार्थी वाया गेलेला बघून आम्हाला खूप वाईट वाटलं, पण तुझ्याबद्दल माझी खात्री आहे. जसं नेत्रदीपक यश 10वीत मिळवलंस तसं 12वीत मिळवशील अशी आमची अपेक्षा आहे. काउंटरवर जा, पैसे भर. पैसे आहेत सर. कैलास सरांचे आभार मानून उठला. काउंटरवर जाऊन पैसे भरले. हॉस्टेलचा प्रवेश निश्चित करून टाकला. खोलीचा ताबा घेतला. आपली कामं अशी सहज होत आहेत याचा दोघांनाही आनंद झाला. सर्व कामं झाल्यानंतर हॉस्टेलच्या आवारातल्या एका झाडाखाली दोघांनीही दशम्या काढून जेवण केलं. टाकीचं पाणी पिऊन दोघंही गावाकडे जायला निघाली. रिक्षा करून स्टँड गाठली. गाडी लागलेलीच होती. आई, आता 8 तारखेला कॉलेज चालू होईल. 7 तारखेला मी हॉस्टेलमध्ये येईन. माझी काळजी करायची नाही. उमी आणि मंजेची तू काळजी घे. उमा 8वीत आहे, मंजू 7वीत. 2 वर्ष तर काळजी नाही उमीची. एकदा गावातनं 10वी झाली की मग बघू तिचं काय करायचं. अरे कैलासा, तू त्यांची काळजी सोड, सावताचं बघ. तू बी हॉस्टेलवर नीट राहा. जेवण येळच्या येळेला करत जा. लय लांब लांबनं पोरं या त्या शिकायला. तू कधी घर नाही सोडलं. 4 गावची 4 पोरं असतात हॉस्टेलवर. त्यांच्याबरोबर दमानं धीरानं राहा. अभ्यासाची बी लय आहारी पडू नको. अगं आहे, अभ्यास आहे म्हणून एवढा मान आहे मला. अभ्यासाचा माझ्यावर सोड. मला माहिती कैलास तुला जास्त काय सांगावं लागत नाही. मला कष्टाचं काय वाटत नाही रे. माझ्या लेकराचं चांगलं झाल्यावर अजून किती बी कष्ट पडू दे, मी तयार आहे करायला. हे बघ आहे, सारखं रडणं बरं नाही. देव आता आपलं चांगलं करणार आहे, तू डोळे पुस. कैलासनं आपल्या आईला समजावलं आणि बोलण्याच्या ओघात गाव कधी आलं हे दोघांनाही कळलं नाही.